नाश्ता सेंटरवर मिळतो तसा मऊ लुसलुशीत उपमा खायला सर्वांनाच आवडतो. परंतु होतं काय, उपमा करताना कधी कधी तो खूप कोरडा होतो तर कधी कधी खूप चिकट. नमस्कार मैत्रिणींनो, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण नाश्ता सेंटरवर मिळतो अगदी परफेक्ट तसाच ओठाने खाता येईल असा कापसासारखा मस्त मऊ लुसलुशीत उपमा कसा करायचा याची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. उपमा करण्यासाठी इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतला आहे. उपम्यासाठी शक्यतो बारीक रवा वापरायचा म्हणजे आपला उपमा मस्त मऊ लुसलुशीत होतो. आता मीडियम ते स्लो गॅसवर साधारण 5 मिनिटे हा रवा आपल्याला परतून घ्यायचा आहे, म्हणजे छान असा भाजून घ्यायचा आहे. याला सतत अशा पद्धतीने हलवत राहायचं. रव्याचा रंग बदलला नाही पाहिजे, त्यासाठी गॅसची फ्लेम मीडियम ते स्लो ठेवायची आणि मस्त खमंग वास येईपर्यंत रवा भाजून घ्यायचा. तर बघा, साधारण 5 मिनिटे हा रवा इथे मी मीडियम ते स्लो गॅसवर भाजून घेतला. आता याचा मस्त खमंग असा वास येत आहे, परंतु या रव्याचा रंग बदललेला नाही आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता यापेक्षा जास्त रवा भाजायचा नाही, नाहीतर उपमा कडवट लागू शकतो. उपमा करण्यासाठी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल कडकडीत गरम करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडली की जाडसर कापलेल्या 2 ते 3 हिरवी मिरची, थोडेसे अख्खे शेंगदाणे घेतले आहेत. शेंगदाणे जर आवडत नसतील तर स्किप केले तरी चालतील. आता मिरची आणि शेंगदाणे व्यवस्थित असे परतून घ्यायचे. मिरची शेंगदाणे व्यवस्थित परतून झाली की एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घातला आहे. तर कांदा हलकासा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा, खूप जास्त लालसर करायचा नाही. तर बघा, कांदा सुद्धा हलकासा गुलाबीसा रंगाचा झालेला आहे. तर आता यामध्ये टाकणार आहोत 10 ते 12 कढीपत्त्याची पाने. कढीपत्त्याची पाने घातल्यामुळे उपम्याला खूप छान चव येते. आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कापून घेतला. यामधील बियाचा जो भाग असतो ना तो काढून टाकला आहे. तर टोमॅटो अगदी हलकासा परतून घ्यायचा, खूप जास्त मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा नाही, नाहीतर मग याचा रंग उपम्याला लागतो व आपला उपमा लालसर दिसतो. तर बघा, टोमॅटो घातल्यानंतर हलकंसं असं परतून घेतलं आहे. आता ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने 3 वाटी पाणी मी गरम करून घेतलं आहे. म्हणजे 1 वाटी रव्यासाठी 3 वाटी पाणी. तुमचा रवा जर जाडसर असेल तर तुम्हाला 3.5 वाट्या पाणीसुद्धा लागू शकते. आता हे पूर्ण 3 वाट्या पाणी आपण फोडणीमध्ये घातलं. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून मिक्स करायचं आणि पाण्याला छान खळखळीत उकळी काढायची. उपम्यामध्ये जर तुम्हाला चना डाळ, उडीद डाळ आवडत असेल तर ती सुद्धा तुम्ही फोडणीमध्ये टाकू शकता. तर बघा, आता पाण्याला मस्त खळखळीत अशी उकळी आली आहे. गॅसची फ्लेम स्लो करायची आणि भाजून घेतलेला रवा आता कढईमध्ये टाकायचा. एका हाताने रवा टाकायचा, एका हाताने मिक्स करायचं, म्हणजे रव्याच्या गुठळ्या होणार नाहीत. आणि थोड्याफार जरी गुठळ्या झाल्या तर त्या अशा पद्धतीने मिक्स करत करत पूर्ण गुठळ्या फोडून घ्यायच्या. आता तुम्हाला सुरुवातीला हा उपमा पातळ दिसत असेल, परंतु रवा यामध्ये घातल्यानंतर रवा यामधलं हळूहळू पूर्ण पाणी शोषून घेते आणि मस्त मऊ लुसलुशीत असा उपमा होतो. फक्त याला अशा पद्धतीने सतत मिक्स करत राहायचं आहे. यामधल्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने केलेला उपमा अगदी नाश्ता सेंटर सारखा होतो. मस्त मऊ लुसलुशीत आणि चवीला सुद्धा खूपच खमंग असा लागतो. तर बघा, व्यवस्थित असा उपमा इथे मिक्स करून घेतला आणि तुम्ही बघू शकता पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे. कमीही नाही आणि जास्तही नाही. तर व्यवस्थित असा उपमा मिक्स करून घेतलेला आहे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि स्लो गॅसवर फक्त 2 मिनिटे या उपम्याला वाफ काढायची. स्लो गॅसवरती 2 मिनिटे उपम्याला वाफ काढून घेतली आणि मस्त असा उपमा तयार आहे. कारण रवा आधीच छान भाजून घेतलेला असल्यामुळे उपमा शिजण्याला जास्त वेळ लागत नाही. तर बघू शकता, मस्त मऊ लुसलुशीत उपमा झाला आहे. आता उपम्याला मस्त चटपटीत अशी चव यावी यासाठी यामध्ये अर्धा लिंबाचा रस व थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं. तर नाश्ता सेंटरवर मिळतो अगदी तसाच मस्त मऊ लुसलुशीत असा उपमा इथे तयार आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा उपमा झाला आहे. शिवाय नाश्ता सेंटरवर असतो तसाच रंग आपल्या उपम्याला आलेला आहे. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने उपमा घरी नक्की ट्राय करा. कसा झाला ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. सिंपल मेजवानी मराठीमध्ये मी अशा छान छान रेसिपी सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यासाठी सिंपल मेजवानी मराठीला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा.